नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी भाग 1 मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास इयत्ता तिसरी या विषयातील निवारा आपला आपला धडा नंबर 3 पान नंबर 90 पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण अभ्यास करू निवारा आपला आपला धडा नंबर 3। बालमित्रांनो, मागच्या धड्यांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, आपला परिसर याविषयी अभ्यास केला होता। आज आपण हे प्राणी कोणकोणत्या ठिकाणी राहतात, त्यांना निवाऱ्याची गरज का असते याचा अभ्यास करणार आहोत। तर निवारा म्हणजे काय बालमित्रांनो? निवारा म्हणजे राहण्याचे ठिकाण। हे आपले घर म्हणजे आपला निवारा असतो। हे पक्ष्यांचे घरटे म्हणजे त्यांचा निवारा असतो। हे बीळ म्हणजे त्या प्राण्यांचा निवारा असतो। सांगा पाहू, मांजर कशासाठी दबा धरून बसले आहे? तर इथे चित्रामध्ये दिसत आहे, मांजर विचार करत आहे उंदराचा। त्या बिळातून उंदीर बाहेर येईल आणि मी खाईन या विचार करून तो दबा धरून बसलेला आहे। कावळे का घाबरलेत? ते मांजराला का हुसकावत आहेत? तर कावळे घाबरलेत कारण मांजर त्यांच्या पिल्लांना खातील किंवा त्यांची अंडी खातील या भीतीने ते त्या मांजराला हुसकावत आहेत। सांगा पाहू, पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर पक्षी चोचीतून गवत, काड्या, कापूस, दोरी आणत असतात आणि त्यापासून घरटी बनवत असतात। बिळात कोणकोणते प्राणी राहतात? तर आपल्या माहितीनुसार बिळामध्ये उंदीर, ससा, साप हे प्राणी राहतात। पाळलेल्या कोंबड्या कोठे राहतात? त्यांची राहण्याची सोय कोण करते? आपल्याला लहानपणापासून माहिती आहे, पाळलेल्या कोंबड्या खोरड्यामध्ये राहतात, त्यांची सोय आपणच करत असतो माणसे। घराची गरज कशासाठी? तर या प्रश्नाचे उत्तर आपण पाहू। कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो, त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो। घरामुळे चोरीची भीती कमी होते। या ठिकाणी पहा, सोसाट्याचा वारा सुटलेला आहे, वीज कडकडत आहे, यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण घरात राहतो। काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात, त्यांना जंगली जनावरांची भीती असते, त्यामुळे तीही भीती कमी होते। घरात बसल्यानंतर आपण दारे खिडके बंद केल्यानंतर आपल्याला भीती वाटत नाही। आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असेल का? तर आपल्याला जशी गरज आहे तशी प्राण्यांनाही असते। काही प्राण्यांना घराची गरज असते, ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात, तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागा निवारा म्हणून शोधतात। तर काही प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते, ते स्वतःच निवारा बनवतात आपला, जसे की पक्षी घरटे बनवतात, सुगरण खोपा बनवते, काही छोटे छोटे प्राणी स्वतःसाठी बीळ बनवतात। तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागा नसतात, जसे की गुहा वगैरे। निवारा म्हणजे काय याची व्याख्या आपण पाहू। संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा किंवा ऊन, वारा, पाऊस याच्यापासून संरक्षण होईल असा आसरा। स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी कोणते ते पाहू। पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील। घरटी ही पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो। जसे आपण घर बांधतो तसे पक्षी देखील घरटी बांधतात। अंडी खाणाऱ्या प्रत्येक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते, त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते। येथे झाडावरती घरटे बनवलेले आहेत, त्या घरट्यामध्ये अंडी ठेवलेली दिसत आहेत। अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात। पिल्ले खाणारे प्राणीही असतात। स्वतःचे रक्षण करण्याची ताकद पिल्लांमध्ये नसते। घरट्यामुळे पिल्लांचे रक्षण होते, त्यामुळे पक्षी घरटी बांधतात। घरटे बांधण्यासाठी पक्षी गवत, काड्या यांचा उपयोग करतात। कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे वापरतात, त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते। सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात। तर या ठिकाणी पहा, घरट्यामध्ये पक्ष्यांची पिल्ले बसलेली दिसत आहेत। अंड्यामधून पिल्ले बाहेर आली की काय ती पिल्ले खाणारे देखील प्राणी असतात। त्या प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्या पिल्लांना तेवढी ताकद नसते, त्यामुळे त्या पिल्लांचे आई म्हणजे पक्षी घरटी बांधतात। घरटे बांधण्यासाठी ते गवत, काड्या,
कापूस, दोरीचे किंवा सुतीचे तुकडे यांचा वापर करतात. त्यामुळे ते घरटे आतून मऊ होते. सगळ्या प्राण्यांची घरटी एकसारखी नसतात. घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात. सुगरण पक्षी पाहणा घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झुडपे पसंत करतात. झाडाच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात. त्यातल्या उंचावरील फांदीवर सुगरणीची घरटी असते. अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते. तर सुगरण ही खोपा कुठे बांधते? तर उंच झाड, पाण्याच्या शेजारी उंच झाडावर काटेरी झाड निवडते आणि उंच फांदीला ती खोपा बनवते, जेणेकरून इतर प्राण्यांना तेथे जाणे अवघड होईल. शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो. तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपाची निवड करतो. जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो. शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो. ते चिमुकले घरटे ते छोट्या पक्ष्याला पुरेसे असते. या ठिकाणी चित्रामध्ये दिसते पहा, चिमणीपेक्षा छोटा पक्षी आहे आणि तो पानांना शिवून एखाद्या झुडपामध्ये स्वतःचे घरटे बनवतो. त्यासाठी तो बारीक वेल निवडतो. ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्ष्याला पुरेसे होतं. काही कीटकसुद्धा त्याचे निवारे स्वतः बनवतात. मधमाशा झाडावर किंवा डोंगराच्या उंच कपारीच्या छताखाली पोळी बनवतात. या ठिकाणी बनवलेले दिसत आहे पहा. उंच डोंगराच्या कपारीला किंवा झाडावर बनवतात. समजलं? घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात. राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे बनवतात. या ठिकाणी जमीन पोखरून बिळे बनवलेले आहेत घुस आणि उंदीर. घुशी व उंदीर माणसाच्या वस्तीतही राहतात. घरामध्ये, भिंतीत किंवा जमिनीखाली देखील ते बिळे बनवतात. पण ते बहुधा मातीने बनवलेल्या घरात निवाऱ्यासाठी बिळे बनवतात. सिमेंटच्या घरामध्ये त्यांना बिळे बनवता येत नाहीत, म्हणून ते मातीच्या घरामध्ये बिळे बनवतात. अशा पद्धतीने हे प्राणी स्वतःचे निवारा स्वतः बनवतात. परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी. जसे स्वतःचा निवारा स्वतः बनवणारे प्राणी आहेत, त्याप्रमाणे परिसरात आयता निवारा बनवणारे देखील प्राणी आहेत. काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत. ते परिसरातील सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात. काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात. काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपरीत राहतात. तर काही माणसाच्या वस्तीच्या जवळही राहतात व भिंतीतही कबरदांडीमध्ये निवारा शोधतात. वाघ, बिबटे, तरस डोंगराच्या गुहेत राहतात. या ठिकाणी दिसत आहे बघा हा गुहा. काही प्रकारची वटवाघुळे उंच झाडावर राहतात. तर काही प्रकारची वटवाघळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्ये देखील राहतात. येथे पहा, झाड, पडकी, ओसाड जागा. नाही, माहीत आहे का तुम्हाला, नाग वारुळात राहतो असे म्हणतात, पण ते खरे नाही. मुंग्या वारुळ बनवतात, नाग बनवत नाही. नाग बिळात राहतो. तर खरे तर नाग बिळात राहत असतो आणि मुंग्या वारुळ बनवत असतो. वारुळ हा मुंग्यांचा निवारा आहे. समजलं बालमित्रांनो? पक्ष्यांचे, प्राण्यांचे निवारे. आता पाळीव प्राण्यांचा निवारा पाहू. काही लोक प्राणी पाळतात. पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात. या ठिकाणी पाळलेले प्राणी आहेत घोडा, कोंबड्या, गाई, म्हैसी वगैरे. तर कोंबड्यांच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात. हे माणसाने बनवलेलं असते. गायीसाठी गोटा बांधतात. माणसे गायीसाठी गोटा बांधतात आणि घोड्यांच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात. माणसेच तबेला बांधतात. अशा पद्धतीने गाई, म्हैसी किंवा घोडा यांच्या सोयीनुसार तबेला किंवा गोटा बांधलेला असतो. तर बालमित्रांनो, आतापर्यंत आपण काय शिकलो ते पाहू. थंडी, वारा, ऊन, पाऊस यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते. काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतः तयार करतात. काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात. काही प्राणी आपण पाळतो. पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो. समजलं बालमित्रांनो? हे मुद्दे लक्षात ठेवले की तुम्हाला हा धडा लक्षात येईल. हे नेहमी लक्षात ठेवा. हौसेकरिता प्राणी पिंजऱ्यात ठेवणे योग्य आहे का? तर नाही. आपण प्राण्यांना नैसर्गिक परिसरात जगू द्यावे, हे बरोबर आहे. आता आपण स्वाध्याय पाहू. काय करावे बरे? आजकाल अनेक शहरांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसत आहे. त्याचे कारण काय असेल? ती पुन्हा वाढायला हवी. तर आजकाल अनेक शहरांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. कारण प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, त्याचबरोबर विद्युत तारांमुळे पक्ष्यांना लागणारे विजेचे धक्के, त्यामुळे पक्षी कमी होत चाललेले आहेत. ती पुन्हा वाढायला हवी, यासाठी आपण जंगल, झाडे वाढवली पाहिजेत.
त्यामुळे पक्षी जंगलात जाऊन राहतील. समजलं बालमित्रांनो, आज आपण पक्षी प्राणी यांचा निवारा कसा असतो याचा अभ्यास केला. त्याची का गरज असते ते पाहिले.